पुरणपोळी म्हणजे जगभरामध्ये मराठी खाद्य संस्कृतीची ओळख. एक प्रकारे पुरणपोळीला मराठी खाद्य संस्कृतीचं प्रतीक म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु हीच पुरणपोळी जेव्हा व्यावसायिक स्वरूप धारण करते तेव्हा ग्राहकाच्या पोटाबरोबरच मनाची भूक भागवणाऱ्या पुरणपोळी घर या अनोख्या व्यवसायाची अशीच ही अनोखी कहाणी. जितेंद्र खोरे यांनी पुण्यामध्ये एका वर्षापूर्वी पुरणपोळी घर या व्यवसायाची सुरुवात केली. या पुरणपोळी घरात तब्बल 25 प्रकारच्या पुरणपोळी मिळतात. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असताना लोक पुरणपोळी खाण्याकडे वळतील का, ही भीती व्यवसाय सुरू करताना जितेंद्र खोरे यांच्या मनात होती. परंतु या भीतीवर मात करत धाडसाने या व्यवसायाला जितेंद्र खोरे यांनी यशस्वी करून दाखवलं. पुरणपोळी हा व्यवसाय मी चालू केला गेली 1.5 वर्ष झालं. साधारणतः आमच्याकडे जवळजवळ 25 प्रकारच्या पोळ्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा आम्ही तुमच्या समोर लाईव्ह किचन आणलेलं आहे की लोक बघून खाणं, म्हणजे थोडंसं आम्ही चॅलेंजिंग काम केलेलं आहे. हे करत असताना आम्ही इथं सगळं महाराष्ट्रीयन ठेवलं आहे, दहीपाटी छान ठेवले आहेत. त्याचबरोबर आम्ही इथं पिठलं भाकरी ठेवलेलं आहे की थोडंसं लोकांना ऑइली नको असते, काहीतरी असं महाराष्ट्रीयन पाहिजे. आम्ही पिठलं भाकरी पण चालू केलेलं आहे. या पुरणपोळीच्या व्यवसायासाठी त्यांना 7-8 लोकांची मदत लागते आणि त्यामुळे दिवसाला कमीत कमी 200 ते 250 पुरणपोळ्या या पुरणपोळी घरातून विकल्या जातात. या घरात पुरणपोळी बरोबरच विविध महाराष्ट्रीयन पदार्थ सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक या पुरणपोळी घराकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. व्यवसाय कोणताही असू द्या, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने आणि ग्राहकांची आवड जपून केला तर तो व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो. असंच यशस्वी व्यवसायाचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पुण्यातील पुरणपोळी घर.